नमस्कार प्रिय लाडक्या मित्रांनो, माझं नाव सोनाली आहे. आज मी तुम्हाला माझीच आणि माझी ज्याच्याशी ओळख झाली तो एक म्हणजे राजू मिस्त्री त्याची कथा सांगणार आहे. मी त्याच्यासोबत कामाला जाऊ लागले होते. मी नवीन होते आणि मला एवढं काही कामाचा अनुभव पण नव्हता. पण ज्यावेळेस माझी ओळख राजू मिस्त्री याच्याशी झाली तेव्हापासून माझे दिवस बदलले. आधी खूपच वाईट दिवस, आठवड्याचा पगार पुरत पण नसायचा. मात्र माझा पगार चांगलाच वाढला आणि मी त्यांना पगार देण्यासाठी घराकडे माझ्या बोलवायचे आणि मग आला की तो संध्याकाळी येत असायचा. आजूबाजूला कोणीही नसायचं आणि त्यावेळेस मग दारामध्येच तो कसा चालू व्हायचा आणि रातभर इथे थांबून काय काय करायचा तीच कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे. मात्र त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि आपल्या चॅनलला अजून लाईक सबस्क्राईबच नसेल केलं तर प्लीज आता लगेच करून घ्या. तर चला मग कथेला सुरुवात करते. मित्रांनो, माझं नाव सोनाली आहे. मी दिसायला देखणी आणि सुंदर होतेच. ह्याच्या आधी तुम्हाला सांगायचंच विसरले होते, मी काम वगैरे करत नव्हते. मात्र आमचे हे गेले आणि तेव्हापासून मी मिळेल ते शेतामधील काम करत असायचे. अगदी मोजकेच पैसे यायचे आणि त्याच्यामधून घर तर काही चालतच नसायचं. माझी मैत्रीण होती आणि तिथला मी चिवळा म्हणायचे. काय गं चिवळे, तू कुठे जाते कामाला? ती मात्र माझ्यापासून काहीसुद्धा सांगायची नाही आणि सगळी गोष्ट लपवायची. ती म्हणायची नाही गं, मिळेल ते मी काम करते. कारण की तिला 300 रुपये हाजरी ती मजुरीच करत असायची. मात्र मला कधीच सांगत नसायची. मी नेहमी तिला विनंती करायची. कधी कधी उसने पैसे मी तिच्याकडून घेतले तरी ती लगेच मागत यायची. आठवड्याचा मात्र पिशवी भरून बाजार आणायची आणि मी मात्र गरिबागत असायचे. दागदागिने, चांगल्या चांगल्या साड्या तिला बऱ्याच यायच्या आणि मग मी म्हणायचे की एवढं सगळं कुठून येते गं, कामावर तर कसं? त्यावेळेस ती म्हणते, अगं माझ्याकडे होते थोडेफार पैसे, त्याच्यामधूनच मी बघते आणि घर चालवते. त्यावेळेस मात्र मी एक दिवशी तिच्याकडे लक्षच ठेवायचं ठरलं होतं. माझ्याकडे हप्ते पण खूप होते, कर्ज पण खूप झालं होतं गावामध्ये आणि तसं काही एवढं काम करून पण पाहिजे तसा काही पगारच मिळत नव्हता. त्यावेळेस मग माझी आणि गावातल्या राजू मिस्त्री यांची जाताना भेट झाली होती. त्यावेळेस ते म्हटले, काय गं सोना, कुठे चालली? मी म्हटलं, हो कामाला चालले होते. माझ्या हातात डबा होता. म्हटला, किती आहे तिकडे पगार? त्यावेळेस सांगितलं 200 रुपये. त्यावेळेस तो म्हटला, इकडे आली तर चांगला पगार पण येईल, जास्त काम मिळेल आणि तुझी ती मैत्रीण चिवळा ती पण आमच्यासोबतच येत असते. मी म्हटलं, हो का? तरीच ती माझ्यापासून काय लपवत होती? त्यावेळेस ते तिच्याच कथा सांगू लागले. अगं तुला काय सांगू, तिने गावातला तो आहे ना तिचा मित्र समीर, ह्याच्याशी तिची चांगलीच मैत्री जमते आणि दोघंजणं मग काय दिवसभर कामावर म्हणून कुठे जातात काय माहीत. मी म्हटलं, अच्छा. तरीच म्हटलं, एवढं कसं काय श्रीमंती आली अचानक? मी म्हटलं, बरं. त्यावेळेस तो म्हटला, तुला जर यायचं असेल तर कामाला ये आणि एवढं काही कष्टाचं वगैरे नाही, मला ती गरज होती. मी म्हटलं, बरं. त्यांनी माझा नंबर घ्यायचं मी विसरले आणि मग मी नंतर कामाला गेले 2-4 दिवस आणि पुन्हा ती गरिबी. मला खूपच टेन्शन यायचं. कधी कधी माझं डोकं दुखायचं. एवढ्याशा पगारात काय होणार आहे? घर पण चालत नाही आणि काही नाही. त्याच्यातच हप्ते आहेत आणि ज्यांचं काही पैसे आहे, कर्ज आहे, ते माणसं दारात आल्यावर मला चैनच पडायचं नाही. शेवटी मी कंटाळले होते. पाहुणे रावळे तर कोणीसुद्धा माझी मदत करत नव्हतं. सगळे पुरते स्वतःचा फायदा पाहत असायचे आणि मला त्याचीच खूपच काळजी वाटून राहायची. मी रात्रीचा स्वयंपाक उरकला आणि माझा फोन घेऊन बसले होते. त्यावेळेस मी पाहिलं तर त्यांचा नंबर मी घेतला नव्हता. मी दुसऱ्याच दिवशी परगावाला जात असताना मग मला गाडी भेटत नव्हती. त्यावेळेस राजू मिस्त्री तिथून चालले होते कामासाठी आणि त्यांनी गाडी थांबवली. चला बसा, कुठे चाललाय? मी म्हटलं, चालले एका नातेवाईकाकडे. तर ते म्हटले, का हो, काय काम काढलं?
मी म्हटलं अहो काही सांगू, थोडेसे उसनं त्यांच्याकडे मागायला चालले आहे. त्यावेळेस तो म्हटला किती पाहिजेत. मी सांगितलं आणि त्यांनी लगेच दिलं. त्यावेळेस ते म्हटले की तुमच्याकडे येतील तेव्हा द्या. मी म्हटलं हो, आता मी काय काम असतं तर करत नाही तुम्हाला पैसे द्यायला. त्यावेळेस ते म्हटले अहो माझ्यासोबत तुम्हाला म्हटले ना कामाला चला, कामाला आल्यावर तुम्हाला चांगला पगार पण भेटेल आणि मग काय त्याच्यामधून तुमचं पैसे पण राहतील तुमच्याजवळ. मला त्यांचं म्हणणं आताच पटलं होतं. मग मी तिकडं जायचं रहित केलं आणि त्यांच्यासोबतच मी त्या कामाला गेले. थोडंसं काम कष्टाचं आहे. ते मला म्हटले आठवडाभर तुम्हाला सवय नसल्यामुळे थोडासा त्रास होईल, नंतर हळूहळू तुम्हाला हे काम सुटणार नाही. कारण की ह्याच्यात बघा मजुरी तर आहेच, मात्र पैसा पण आहे. मला आज त्यांनी स्वतःचं मी माझं दुःख विसरून त्याच्यासोबत मी जाऊ लागले होते. त्यावेळेस मात्र सुरुवातीला आठवडाभर माझ्या मैत्रीण रोज चिवळायची आणि कुठे ग जाते कामाला असं म्हणायची. मात्र आता मी पण तिला सांगायचंच नाही हे ठरवलं होतं. कारण की मी जिच्यावर एवढं मनाने सगळं माझ्या गोष्टी सांगितल्या, माझ्याबद्दल सगळं तिला माहीत होतं, मात्र ती कधी स्वतःच्या गोष्टी मला सांगायचीच नाही, स्वतःपुरतीच ठेवत असायची. मात्र आता मग मी जाऊ लागले कामाला. आठवड्याचा पगार द्यायला मी त्यांनाच घराकडे बोलत असायचे. 2दा-3दा त्यांनी पगार दिला. एक दिवशी ते असेच आले होते आणि संध्याकाळची वेळ होती. मी म्हटलं आज खूपच उशीर केला. त्यावेळेस तो म्हटला झालं जरा, तुला माहीत आहे का गं? मी म्हटलं काय हो? अगं आपण दोघं सोबत जरी जायला लागलोय तरी काही ना पाहवत नाही आणि आपल्या पाठीमागे काही पण बोलतात. त्यावेळेस मला सुरुवातीला खूप वाईट वाटलं. नंतर मी म्हटलं की लोकांचा विचार नाही करायचा. लोक तर काय आपल्याला नावच ठेवतात. किती किती जणांचं तोंड आपण बंद करायचं. त्यावेळेस मात्र ते मला म्हटले की रोज मी तुला कामावर नेतो, तू आणि मी दोघं सोबतच असतो, मात्र तुला एकटं असं माझ्यासोबत पाहिलं की मला पण कसं तरी होतं. खूप दिवसापासून माझी ही इच्छा होती की तुला सांगून टाकायचं, मात्र मला मनामध्ये ठेवायचं नव्हतं ही गोष्ट. आज मी तुला बोलू का? मी म्हटलं बोला ना. त्या दिवशी तू आणि मी एकटं कामावर होतो. त्यावेळेस मी तुला खूप वेळ टक लावून पाहत असताना तू मला म्हटलेली की आज काय झालं, तुमचा मूड वेगळाच आहे आणि असं टक लावून तुम्ही का म्हणून बघता. त्यावेळेस आठवतंय का तुला? मी म्हटलं हो. मी म्हटलं हो तुला का हो, मी तुम्हाला त्या दिवशी तशी म्हटली म्हणून तुम्हाला माझ्यावर राग तर नाही आला ना? मी म्हटलं नाही गं, तसं नाही. त्यावेळेस मी तुला तेव्हाच बोलणार होतो, मात्र तुला माझ्या बोलण्याचा राग येईल आणि तुला खूप वाईट वाटेल म्हणून मी त्या दिवशी तुला बोललो नाही. माझं खूप मन होतं तुला पाहिल्यानंतर आणि कारण की तुला तर माहीत आहे आपण दोघं सोबत असतो. मी इतर कोणालासुद्धा कामाला नेत नाही, फक्त तुला मी ह्याच्यासाठी नेतो की तुम्हाला पहिल्यापासूनच आवडत असायचे. असंही लोक आपल्याला नावं ठेवतील, मग काय, आपल्याला जे हवं ते आपण केलं म्हणून काय जातं. त्यावेळेस ती असं म्हणतात शांत बसली. मी म्हटलं हो, पण तुमचं काय म्हणणं आहे? त्यावेळेस मी म्हटलं की लोकांचं नावं जाऊ द्या, मात्र तुमच्या मनात काय आहे ते मला सांगा. त्यावेळेस ते मला म्हटले माझी खूप इच्छा होती, आतासुद्धा हा विचार जरी मनात आला तरी मला कसं तरी व्हायला लागले आणि माझे खूपच इच्छा होते. त्यावेळेस मात्र ते असे म्हटल्यानंतर मला पण खूप इच्छा झाली आणि त्यांनी हातामध्ये पैसे ठेवले आणि हे धर जास्तीचे पुढच्या आठवड्याचे आणि नाही म्हणू नको. मग काय, दारामध्ये त्यांनी मलाच मिठीत घेतलं आणि झालेला चालू. वेगवेगळ्या पद्धतीत आता ते मला आनंद देऊ लागले. बाई गं, मी त्यांचा पाहिला, तुमचा तर कमालीचाच आहे हो. खरंच एवढा मोठा मी पहिल्यांदाच पाहिले. त्यावेळेस ते म्हटले हो ना, अजून तुला आनंद भेटेल ह्याला तू सुख दिलं तर. मी म्हटलं हो का? मग काय, त्यांनी दिला ना बसून आणि देऊ लागले ना मला आनंद. त्यांचे दणके खूपच निराळे आणि वेगळे होते. राजू मिस्त्री दमाने करा ना, मी कुठे पळून चालले का? ते म्हटले बरं ठीक आहे आणि दिला मला आनंद. वेगवेगळ्या पद्धतीत आज त्यांनी मला खूपच शांत केला आणि आनंद दिला. तिथून पुढे राजू मिस्त्री रोज पगार द्यायला किंवा इतर कामासाठी घरी यायचे आणि रात्रभर इथेच थांबून मला आनंद द्यायचे. तर कशी वाटली कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर चॅनेलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका.